असा एक किस्सा झाला होता माझ्यासोबत. रात्री दादरला, म्हणजे मुंबई कधी झोपतच नाही आणि आपलंच आहे, मी तिथेच राहील. एकदा मी माझ्या मैत्रिणीला रात्रीची गाडी बसवण्यासाठी गेले होते. मी तिथेच गप्पा मारत एका कट्ट्यावर बसलो, तर ती वॉशरूमला गेले आणि तिथे 2 पुरुष आले. ते मला विचारत होते की नाशिकला जायची ट्रेन कधी असेल. मी म्हटलं तुम्ही तिथे प्लॅटफॉर्मला जाऊन विचार, नाही कुठे दुसरी काही गाडी वगैरे असेल का इथे, एसटी वगैरे. म्हटलं तुम्ही तिथे एसटी स्टँड पण आहे जवळ, तिथे जाऊन विचार. तर ते 2 मिनिटं तिथेच घुटमळले आणि त्यांनी मला डायरेक्ट असा प्रश्न विचारला की इथे अशी काही सोय आहे का. अशी सोय म्हणजे अशी काही 1 तासात. मी थंड पडले होते तेव्हा, कारण मी अशी मुलगी आहे की त्याने मला अरे केले दुसऱ्या मिनिटाला कानाखाली पडेल. मी तेव्हा काहीच रिॲक्टच नाही करू शकले. काय करावं सुचतच नव्हतं. आणि तेवढ्यात माझी मैत्रीण आली, ती म्हणते तुला काय झालं. आणि तेवढ्यात ते निघून गेले होते. तिला येताना बघ, ती आल्यानंतर माझ्यात कॉन्फिडन्स आला आणि गेलो बघायला. तेवढ्यात ते पसार झाले होते. त्यांना कळलं की आता आपल्याला पडणार आहे. काय मेंटॅलिटी आहे, किंवा त्यांना असं मला बघून का विचारावं असं वाटलं असेल. अशा वेळी स्वतःचा राग येतो ना आपल्याला. काही करू का नाही शकले. मी शांतच बसले. मी ह्याला काय बोलू. तो माझ्यासाठी खूप वर्स्ट किस्सा होता तो.